धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। बोरी नदीचे अस्तित्व धोक्यात, अवैध वाळू उत्खननाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश। प्रवीण पाटील। धुळे तालुक्यातील मांडळ येथील बोरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रात्रदिवस वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। दाडरे, बरपाडे, बोरकुंड, रतनपुरा या गावातील वाळू माफियांकडून नदीपात्राचे मोठ्या प्रमाणावर लचके तोडले जात असून यामुळे नदीत ठिकठिकाणी अवाढव्य खड्डे पडले आहेत। आज शेतकरी प्रवीण पाटील हे समस्या नदीपात्रात जाऊन पाहणी केली। त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे खंदून वाळू काढण्यात आली होती। यावर्षी पावसाने अद्यापही दडी मारल्यामुळे परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, गहू, बाजरी यांसारख्या पिकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी बोरी नदीच्या पात्रातील विहिरीवर संपूर्ण गाव अवलंबून आहे। मात्र वाळू माफियांच्या या बेसुमार उत्खननामुळे नदीतील पाण्याचे नैसर्गिक स्रोत नष्ट झाले असून विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे। यामुळे आगामी काळात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती निर्माण झाली आहे। शेतकरी ज्यावेळेस बोलण्याकरिता जातो त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही महसूल आणि तहसीलदारांना हप्ते देतो, आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही अशी उघड धमकी देत वाळू माफियांनी ग्रामस्थांना जिवंत मारण्याची भाषा करतात। याबाबत लोकनियुक्त सरपंच सौ नयना संदीप पाटील आणि गावातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला व महसूल विभागाला लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे। मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अद्यापही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही आणि वाळू उपसा राजरोसपणे सुरूच आहे। प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून येत्या 2 दिवसात जर हा अवैध वाळू उपसा तातडीने बंद झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा जाहीर इशारा शेतकरी प्रवीण पाटील यांनी दिला आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। प्रवीण बावलाल पाटील बोलतोय। गावा माझे विहिरीचं इथं वॉटर सप्लाय आहे आणि इथं विना परवाना वाळू उपसा चालू आहे। बाहेरगावचे दाडरं वरपाडा आणि बोरकुंड या 4 गावांनी मिळून सर्वांनी हे बोरी नदीमधून वाळू उपसा चालू करत आहे आणि त्यांना बोलायला गेलो तर ते जीवे मारण्याची धमकी देत आहे। हे किती दिवस पोलीस प्रशासनाला बी 112ला बी फोन लावला तरी ते लक्ष देत नाही। त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।